येस. नमस्कार मॅडम. काय नाव आहे मुलाचं? शिवेंद्र शिंदे. आणि काय वय आहे त्याचं? त्याचा आता तो 7 वर्षाचा. 7 वर्षाचा. कशासाठी माझ्याकडे आले होते तुम्ही? त्याला बालदम्याचा त्रास होता त्याच्यामुळे. अच्छा. म्हणजे एक्झॅक्टली काय व्हायचं? त्याला सारखं सर्दी आणि खोकला असायचा. त्याची सर्दी महिने बरी होत नसायची. ती कायम नाकात साचून राहायची, बाहेर पडत नव्हती. आणि मग ती जास्त वाढली की मग त्याला ते ओमिटिंगचा त्रास व्हायचा. आणि त्याला ओमिटिंग अशी व्हायची की खूप उबळ यायची त्याला अचानक रात्रीची. आणि मग जोपर्यंत तो पूर्ण बेंबीच्या देठापासून सगळं पोट रिकामं करत नाही तोपर्यंत ते थांबतच नसायचं. आणि याच्यामध्ये हे कधीपासून अंदाज सगळं चालू? ते लहानपणापासून. 1 वर्षाचा असल्यापासून. अच्छा, 1 वर्षाचा असल्यापासून. आणि म्हणजे इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनी सीझन त्याला हे त्रास व्हायचं. ठीक आहे. आणि कुठल्या सीझन मध्ये जास्त व्हायचं असं काही? थंडीत आणि पावसाळ्यात जास्त. पावसाळ्यात. आता मला वाटतं पाऊसही सुरू झालाय. अच्छा, काही विशिष्ट प्रकारचे काही त्यांनी काही खाल्लं पिलं तरी त्याचा काही त्रास व्हायचा ह्याच्या आधी? व्हायचा ना. काय? केळ खाण्यात आलं, थंड पदार्थ काही खाण्यात आले, जास्त तेलकट खाण्यात आलं, बाहेरचं जास्त खाण्यात आलं. बर. मग आता त्यांनी औषधं आपण किती दिवस झाले चालू केलेत? समजा आता 1.5 महिना झालाय आता, बरोबर? आता 1.5 महिन्यापासून तुम्हाला काय काय बदल जाणवलं त्याच्यामध्ये? जशी तुमची ट्रीटमेंट आपण चालू केली तसं त्याला एकदाही सर्दी नाही, एकदाही खोकला नाही, एकदाही उबळ नाही, एकदाही उलटी नाही, काही. बरं, एकदाही नाहीये. बरं, ह्याच्यामध्ये त्यांनी काही मध्ये जे काही तुम्ही सांगितलं मला की ज्या विशिष्ट पदार्थांनी त्याला त्रास होतो ते तसं काही खाल्लंय का त्यांनी? हो, थोडंफार प्रमाणात त्यांनी खाल्लंय. पूर्णच बंद नाही, पण थोडं खाल्लंय. म्हणजे खाऊन सुद्धा त्याला त्रास झालेला नाहीये. ओके. आणि म्हणजे 6 वर्ष तुम्ही त्रास सहन करत होतात आणि आता 2 महिन्यामध्ये यू आर फिलिंग बेटर. म्हणजे बाळाला खूप बरं वाटतंय आता. आपण एकदा बाळाला पण बघूयात. हॅलो हॅलो, काय नाव आहे तुझं? बरं, तुला आता काय त्रास होतो? बरं, आधी काय त्रास व्हायचा तुला? बर बर, आता होतं काय त्रास? नाही. नक्की? हे बघा, तू तिकडे न बघता मला सांगतोयस. नक्की ना? ओके, चलो, व्हेरी गुड. तर 6 वर्षांचा त्याचा बालदमा तुम्हाला आज वाटतंय की क्लिअर व्हायला लागलाय? हो. नक्की? तुम्ही काय म्हणाल? लहान मुलांना होमिओपॅथी सजेस्ट कराल का तुम्ही? नक्कीच. नक्की? का सजेस्ट कराल? काय वाटतं? कारण त्याला किती प्रमाणात आणि कसा त्रास झाला हे मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलं. मी ते सहन केलंय आणि त्यांनी ते सहन केलंय. पण इतक्या लवकर त्याला ह्या औषधांनी फरक पडला. त्याच्यामुळे मी सांगेल की कायम होमिओपॅथिकची ट्रीटमेंटच बेस्ट राहील ॲलोपॅथीपेक्षा. आणि त्यातल्या तुम्ही ऍडव्हान्स होमिओपॅथीकडे आलात म्हणून तुम्हाला आणखीन फास्ट हे झालं. डेफिनेटली लहान मुलांना तुम्ही सजेस्ट कराल? येस. धन्यवाद.